नमस्कार मंडळी. हॉटेलमध्ये मिळणारी ती सुगंधी मस्त दाणेदार व्हेज बिर्याणी तीच आज आपण घरच्या घरी कमी वेळेत आणि झटपट होणारी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने एकदा ही रेसिपी करून पाहिलीत ना तर बाहेरची बिर्याणी खाणं तुम्ही बंद कराल, इतकी टेस्टी होते. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अगदी साधी, सिंपल आणि झटपट होणारी आहे. साहित्यामध्ये 2 वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे. अगदी मोकळा, सुटसुटीत आणि लांब असतो तोच हा राईस आहे. आता बिर्याणीचा राईस आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपली बिर्याणी अगदी झटपट पटकन होणार आहे. इथे मी कुकरमध्ये 2 टीस्पून तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर काही खडे मसाले घालून घेऊयात. जिरे घातले अर्धा टीस्पून इतके. 2 ते 3 लवंगा घालून घेतल्या. एक याला चक्री फूल आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. दालचिनीचा 1 तुकडा, हिरवी विलायची, 3 ते 4 मिरे आणि 1 तेजपत्ता घालून ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 3.5 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे. इथं 2.5 वाटी तांदळाला 3.5 वाटी पाणी घालून घ्यायचं. मीठ घालायचं आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची. खळखळून उकळी आली की लगेचच हे खडे मसाले काढून बाहेर करून घ्यायचे, म्हणजे बिर्याणीत हे खाताना फारसे दाताखाली येणार नाहीत. लगेच स्वच्छ धुवून घेतलेले 2.5 वाटी तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा. मिक्स करून झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. इथे मी व्हेज बिर्याणी मिक्स सुहानाचा मसाला वापरलेला आहे. नाही वापरला तरीही टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. चला आता भाज्या कोणत्या घेतल्यात ते दाखवते. 1 बटाटा कट करून घेतलेला होता, रप्पली चॉप करून. 1 मोठी वाटी फ्लावर घेतला आहे, तोही रप्पली चॉप करून. शिमला मिरची, 250 ग्रॅम पनीर आणि थोडीशी फरसबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मसाले कोरडे आणि फकफकीत लागू नयेत म्हणून ही ट्रिक आहे बरं का मंडळी. इथे आपण सुहानाचा गिरवी मिक्स बिर्याणीचा मसाला 2 टीस्पून घेतलेला आहे. अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धना पावडर, लाल तिखट 2 टीस्पून, मीठ हे सगळं घालून पाण्याने भिजवून हे मसाले घ्यायचे आहेत. सुहानाचा गिरवी मिक्स मी पूर्ण मसाल्याची पुडी घातलेली नाही. पूर्ण मसाल्याची पुडी घातली तर खूप बिर्याणी तिखट होईल, म्हणून मी अगदी 2 टीस्पून इतकी घातलेली आहे. 1 किलोच्या प्रमाणात आपण बिर्याणी करतोय, म्हणजे 1 किलो तांदूळ आहेत बरं का. 2.5 वाट्या, मोठे 2.5 वाट्या. इथे आता मी वाटाणा फ्रेश घेतला होता, 1 वाटीभर असेल. तो असा चांगला मऊसर शिजवून घेतला. लगेचच 4 ते 5 कांदे असे कापून घेतलेत, उभे पातळ स्लाईसमध्ये. कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून कांदे तळून घेऊयात. वाटाणा जर फोर्जनचा असेल तुमच्याकडे तर तो आहे तसाच टाकला तरी चालेल. माझ्याकडे अगदी फ्रेश होता आणि थोडासा जूनही होता, म्हणून त्याला मी असा अगोदर शिजवून घेतलेला आहे. वाटाणा कच्चा राहिला तर खाताना फारशी चव देत नाही, म्हणून असा शिजवून घ्यायचा. आता कांदा जास्त करपवायचा नाही, थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की लगेच काढून घ्यायचा, म्हणजे तो अतिशय काळपट होत नाही. बाहेर काढल्यानंतरही कांदा भाजण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे असा बाहेर काढल्यानंतर जास्त काळा होऊ नये म्हणून असा ब्राऊन कलरवर कांदा भाजून घ्यायचा. हे पहा असा. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घेऊयात. लगेचच या बाजूला ज्या कढईमध्ये कांदा तळून घेतला त्या कढईमध्ये भाज्या थोड्याशा क्रंची करून घेऊयात. इथे मी पनीर घातलं. पनीर थोडंसं क्रंची होईपर्यंत चांगलं भाजून घेऊयात. पनीर थोडंसं असं रंग बदलल्यानंतर पनीरचा काढून घ्यायचं. लगेच त्याच तेलामध्ये मी फ्लावर घालून घेतला. फ्लावरही थोडासा क्रंची होईपर्यंत परतवून घ्यायचा. जास्त काही भाज्या अशा रबरासारख्या करायच्या नाहीत. थोड्याशा भाजल्या की लगेचच काढून घ्यायच्या, म्हणजे बिर्याणीत अगदीच गळल्या जात नाहीत. बिर्याणीत अतिशय उत्कृष्ट अशा दिसतात. त्यामुळे अशा क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायच्या.
फ्लावर भाजून घेतला, लगेच बटाटा घातला. बटाटाही थोडासा भाजला की लगेच काढून घेतला. बटाटा काढून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये शिमला मिरची घालून घेतली. शिमला मिरची ही थोडीशी क्रंची झाली की काढून घेतली. आता याच तेलामध्ये बिर्याणीची भाजी करून घेऊयात. 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले होते, ते प्रथम मी घालून घेतले. आता चांगलं गोल्डन ब्राऊन कांदा होईपर्यंत भाजून घेऊयात. लगेचच एक टोमॅटो घालून मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो मऊसर झाला की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तोपर्यंत दाखवते आपला तांदूळ किती मऊसर, मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. यामध्ये घालूयात अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक, लसूण, पुदिना, थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलेली आहे आणि याच्यातून तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे. लगेचच घालायचे आपण भिजत ठेवलेले मसाले. फार काही या बिर्याणीला मीठ घालायचं नाही बरं का मंडळी. भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे आणि या मसाल्यांमध्येही मीठ आहे, त्यामुळे वरून मीठ अजिबात घालायचं नाही. मसाल्यांमधून तेल सुटेपर्यंत छान मसाले, कांदा, टोमॅटो परतवून घेतला. आता या सगळ्या भाज्या घालून थोडंसं पाणी घालून झाकण लावून छान शिजवून घ्यायच्या. वाटाणाही शिजलेला यामध्ये घालून घ्यायचा. आता वरून घालायचं पाणी आणि झाकण लावून 7 ते 8 मिनटासाठी छान भाज्या आणि मसाले शिजवून घ्यायचे. म्हणजे कसे एकजीव होतात आणि खायला फार सुंदर लागतात. इथं सगळा कांदा तळलेला वापरला नाही बरं का, गार्निशिंगसाठी थोडासा ठेवला आहे आणि 1 मूठभराचा यामध्ये घालून घेतलेला आहे. खाताना याची टेस्ट खूप छान लागते. लगेचच झाकण ठेवूया आणि याला चांगलं शिजवून घेऊया. भाज्या छान शिजल्या की बिर्याणी खायला खूप मस्त लागते. झाकण ठेवून 7 मिनटासाठी भाज्या अशा मी शिजवून घेतलेल्या आहेत. पहा, मसाले आणि भाज्या किती मस्त दिसत आहेत. सगळी भाजीही तयार आहे. राईसही आपला शिजवून झालेला आहे, एका परातीत काढून घेतलेला आहे आणि भाजीही तयार आहे. कोथिंबीर, पुदिनाही मी असा कट करून घेतलेला आहे. इथं 1 चुटकीभर लाल रंग पाण्यात भिजवून घेतलेला आहे. तुम्हाला नको असेल तर स्किप केला तरीही चालेल. चला आता बिर्याणीच्या लेयर्स लावून घेऊयात. इथे मी बिर्याणीचा किती मोकळा सुटसुटीत कुकरमध्ये शिजवून ही राईस झालेला आहे पहा. इथं मी पहिल्यांदा भाताची लेयर लावून घेतली. वरून लगेचच भाजी घालून घ्यायची. अशी भाजी किती सुंदर दिसते ना, मस्त अशी झालेली आहे. टेस्ट तर अप्रतिम झाली आहे. अशीच भाजी करून पराठ्यासोबतही तुम्ही खाऊ शकता, खूप छान होते. आता भाजीची लेयर लावून झाली की वरून भाताची लेयर घालून घ्यायची आहे. परंतु त्या अगोदर मी थोडंसं विसरले होते. वरून पुदिना आणि कोथिंबीर, थोडासा रंग सगळीकडे घालून घेऊयात या पद्धतीने. आता घालूया वरून असं सगळा परत भाताची लेयर. फक्त 2च लेयर मी यामध्ये लावून घेतलेले आहेत, जास्त काही नाही. 1 किलोची बिर्याणी आहे. किती सुंदर आणि छान होते ना, काय सांगू तुम्हाला. वरून घालायची भाताची लेयर, कोथिंबीर पुदिन्याची 1 लेयर घालायची, थोडं थोडं कलर घालून घ्यायचा आणि भाजी घालून घ्यायची. आता वरून लगेचच भाजीची लेयर घालते मी. सुंदर दिसायलाही खूप छान आहे. 4 ते 5 माणसांना ही बिर्याणी अगदी आरामात पुरली जाते. भाजी घातल्यानंतर वरून भाताची लेयर घातली. वरून घालायचं कोथिंबीर पुदिन्याची 1 लेयर, तळलेला कांदा, थोडासा रंग, प्रत्येक लेयर या पद्धतीने लावून घेतलेले आहे मी. आता या पातेल्याच्या मापाचं झाकण घ्यायचं आहे आणि या बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे. हो, आणि बिर्याणी फार ड्राय होऊ नये म्हणून 2 ते 3 टीस्पून असे तुपाचे वरून सोडायचे आहेत. तुपाचे चमच सोडायला आणि टोमॅटो घालायला अजिबात विसरायचं नाही, आणि नाहीतर बिर्याणी कोरडी होईल आणि खाताना छान नाही लागणार. आता झाकण ठेवलं. तवा गरम करत ठेवला होता. त्या तव्यावरती हे पातेलं ठेवलं. झाकण पॅक लावून वरून वजन असलेला वरवंटा ठेवून घेतला परातीवरती आणि 5 मिनटासाठी चांगला दम देऊन घेतलेला आहे बिर्याणीला. पहा, बिर्याणी किती मस्त झालेली आहे, अगदीच सुंदर. चला आता प्लेट करून दाखवते. असा कांदा, टोमॅटो रायता बनवला तर फारच उत्तम आहे. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी नाही बनवला. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं जाता जाता नक्की करून जा. बाय बाय.